जय शिवराय मित्रांनो, 2025 खरीप पीक विमा मंजुरीबद्दलची एक घटना पुढे आली। धाराशिव जिल्ह्यातील पीक विमा मंजूर झाला। एका दिव्यांग शेतकऱ्याने 2025 खरीप पीक विमा भरताना 700 रुपये उसने घेऊन सोयाबीन पिकाचा पीक विमा भरला होता। त्या संबंधित नुकसान भरपाई देताना कंपनीला या शेतकऱ्याने फक्त 211 रुपये दिले। आता कंपनीचा हा घोटाळा म्हणा की सरकारचा, 700 रुपये भरलेल्या पीक विम्यात फक्त 211 रुपये नुकसान भरपाई ही शेतकऱ्याला मिळते। शेतकरी हा दिव्यांग आहे, दिव्यांग असूनही शेतकऱ्याला 211 रुपये मिळाले। आता तुम्ही म्हणा, हा सरकारचा न्याय का? एकीकडे म्हणायचं पीक विमा मंजूर झाला, आम्ही शेतकऱ्यांना पीक विमा दिला, दुसरीकडे शेतकऱ्यांचं अशा हालत करायची। दिव्यांग शेतकऱ्याला 211 रुपये मिळाले। आम्ही या व्हिडिओसोबत पावती देखील जोडत आहोत। त्या पावतीवर शेतकऱ्याचा मोबाईल नंबर आहे। आम्ही या मोबाईल नंबरवरती कॉल केला। मोबाईल नंबरवरती कॉल केल्यानंतर तो धाराशिव जिल्ह्यामधील बबन किसन कांबळे या शेतकऱ्याला लागला।